तुम्ही आंबेडकरी चळवळीतून पुढे आला, आंबेडकरी विचारसरणीतून पुढे आला आणि आता तुम्ही खासदार झाला ते शिवसेना पक्षातून. तो असा पक्ष आहे कट्टरवादी विचारसरणीचा. तर आंबेडकरी विचारसरणी आणि कट्टरतावादी विचारसरणी, हिंदुत्ववादी, हा जो स्विचवर आहे त्याचं काय? आणि तुम्ही आता कट्टरतावादी हिंदुत्ववादी विचारसरणीचा पुरस्कार करता करता आंबेडकरी चळवळीला कसा न्याय देणार? आंबेडकरी विचारसरणीला कसा न्याय देणार? खरं तर हा जो समज आहे ही अमुक एक पक्ष म्हणजे धर्मनिरपेक्ष, तमुक एक पक्ष म्हणजे कट्टर, असे काही गैरसमज माझ्याही डोक्यामध्ये रुजले होते. त्याच्यामुळं हा पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेत असताना मी सुद्धा वारंवार विचार केला. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना पहिल्याच भेटीमध्ये मी सांगितलं, माझी पार्श्वभूमी काय, माझी चळवळ काय, माझी ओळख काय, माझी विचारधारा काय. कारण जय भीम म्हटल्याशिवाय जगू शकत नाही, ही माझी अवस्था आहे. आणि मग त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं की साहेब, ही माझी ओळख आहे, ही माझी विचारधारा आहे, मी हे सोडून नाही येऊ शकत. तेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांनी एका क्षणात उत्तर दिलं की ताई, तुम्हाला हे सगळं घेऊन पक्षात यायचं आहे. मला सांगा दादा, जे पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात, मग नेमकं आंबेडकरवादी चळवळींच्या मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ येते तेव्हा ते कुठे जातात? त्यावेळेला ते पुन्हा पुन्हा स्वतःच्याच पोटी जन्माला येणाऱ्या लेकरांना मोठं करतात आणि फक्त भाषणं करायची वेळ आली तेव्हा मात्र त्या संविधानाच्या गप्पा करतात. म्हणजे राजकारणात किंवा समाजकारणात म्हणजे आम्ही आमच्या बापाचं नाव मोठं केलं, पण काही बाप स्वतःच्या लेकींची नावं मोठी करतात, असेही अनेक लोक आहेत. दादा, प्रत्येक भाषणामध्ये, अगदी दसरा मेळाव्याच्या माझ्या पहिल्या भाषणापासून बघा, दसऱ्याच्या शुभेच्छा देतानाच धम्मचक्र प्रवर्तनाच्या सुद्धा दिल्यात. दसरा मेळाव्याच्या स्टेजवरून ठामपणानं सांगितलं की मेरे भीम ने आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जबान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने कलम खोली तो देश का संविधान बन गया और उसी संविधान की वजह से चायवाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री बन गया. हे एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोर बोलले त्यांनी आणि लाखो शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. प्रत्येक भाषणाचा शेवट आज सुद्धा जय हिंद, जय महाराष्ट्र सोबत जय शिवराय, जय भीमनी करते. त्याच्यामुळे असं कट्टरतावाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही राजकीय पक्षांनी स्वतःच्या सोयीसाठी रुजवलेल्या आहेत.